प्राचीन श्रीराम मंदिर श्री क्षेत्र करगणे। तर हे मंदिर आहे करगणेतलं रामाचं मंदिर आणि खूप दिवसापासून इच्छा होती हे मंदिर बघण्याचं। तर यावर्षी श्रावण महिन्यात योग आलेला होता, तर आम्ही सर्वजण गेलतो। आम्ही याला गेलतो शुक्राचार्याला, नंतर येताना आम्ही करगणेत थांबून तिथलं दर्शन घेतलेलं आहे। तर चला बघूया आपण। तर बघा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भरपूर मोठं असं पटांगण आहे आणि मंदिर पण खूप उंच आहे बघा, शिखर खूप उंच आहे मंदिराचं। वाव, मस्तच आहे, किती छान सजवले ना। जय श्रीराम। तर इथे बघा खूप छान अशी राम लक्ष्मण आणि सीता मूर्ती आहे देवाची आणि देवीची, आणि समोर त्यांच्या महादेवाची पिंड आहे। तर यावर्षी योगायोग असा की श्रावण महिन्यात भरपूर महादेवाचे दर्शन केलेले आहे, भरपूर महादेवांच्या मंदिराचे दर्शन झालेलं आहे। एवढ्या वर्षात पहिल्यांदाच एवढं महादेवाचं दर्शन झालेलं आहे। शुक्राचार्य करून करगणेला आलेलं आहे। तर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आतील मूर्त्या पण मस्त आहेत, पहिल्यांदाच बघितले मी। आमच्या षटपळ्या गावापासून जवळच असून पहिल्यांदा बघितलेला आहे। त्यानंतर बाहेरच्या साईडला पण अशा फोटो मूर्त्या आहेत बघा। तर एक साईडला बघा इथं महादेवाची पिंड आहे आणि वरती कृष्णाचा फोटो आहे, मूर्ती आहे। तर इकडे बाळूमामाचा वरती फोटो आहे। त्यानंतर इथं विठ्ठलाचा फोटो आहे, इथं महाराजांचा, आणि इथं दत्तगुरू आहेत आणि खालच्या साईडला राम। तर समोरच नंदी आहे। तर अशा प्रकारे आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि पटकन निघालेलो आहे। थोडा वेळ 5 मिनिटापासून आम्ही माघारी निघालेलो आहे। तर छान असं आमचं दर्शन झालेलं आहे। त्यानंतर आज आम्ही बघणार आहे आटपाडीतील कल्लेश्वर मंदिर। तर चला जाऊया आपण आटपाडीतील कल्लेश्वर मंदिराला। हा पण योगायोग आहे, मी बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेलो होते, मी आणि आमच्या नंदेची मुलगी। तर समोरच आमच्या समोर पालखी, तर आटपाडीतील कल्लेश्वराच्या मंदिरातील पालखी निघालेली, पारायण बसलेलं। तर आवाज आल्यानंतर आम्ही इथं पण आलो मंदिरात आणि दर्शन घेतलेलं आहे। इथं पण महादेवाची पिंडच आहे बघा, हा पण योगायोगच आहे, ठरवून काहीही केलेलं नाही। तर मी शॉपिंग करायला आलेल्या वेळे समोरच मंदिर होतं। तर इथं पण छान असं आमचं दर्शन झालेलं आहे, मी आणि समृद्धी आलेलो आहे। तर इथं असं म्हटलं जाते की नंदीच्या कानात आपण विश मागायची आणि ती लवकरात लवकर पूर्ण होते। तर पण हे पण छान असं मंदिर आहे, कल्लेश्वर मंदिर आटपाडी। तर एक साईडला गणपती आहे, इकडच्या साईडला। तर पिंडीच्या समोरच नंदी आहे आणि वरती कान असतात, शिंग असतात, तिथं हात ठेवून आपण दोन्हीच्या मधून बघायचं असतं। तर इथं बघा कळसाची पण पूजा छान केलेली आहे, कळस मांडून, आणि आतमध्ये पण मंदिरात पूजा चाललेली आहे, अभिषेक करायचा। तर आमचं छान असं इथं दर्शन झालेलं आहे आणि बाहेरच्या साईडला पालखीचा आवाज येत आहे आणि बाहेर पटांगणामध्ये पारायण बसलेलं आहे बघा। तर इथं छान अशी सुंदर गालीचा काढलेला आहे रांगोळी। तर अशा प्रकारे आमचं 2 दर्शन झालेले आहेत छान। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तमिळनाडूतील संकष्टी चतुर्थी दिवशी केलेली पूजा दाखवणार आहे मी, चला तर बघूया। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।